29 तारखेला तिसरा राज्यस्तरीय कार्यक्रम रायगडमध्ये आयोजित होत आहे। याच्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्यातील काही तांत्रिक बाबीमुळे किंवा स्क्रुटिनीमुळे राहिलेले जे लाभार्थी आहेत, त्याचबरोबर 24 ऑगस्टच्या नंतर आलेले अर्ज जे छाननी करून झालेले आहेत असे, आणि त्याचबरोबर सप्टेंबर महिन्याच्या साधारणपणे 20-25 तारखेपर्यंत आलेले जे अर्ज असतील यांचे लाभ डीबीटीच्या माध्यमातून वितरित करण्यात येतील। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता मिळण्याची तारीख आलेली आहे। स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी ही माहिती दिलेली आहे। कार्यक्रम कधी होणार आहे, कुठे होणार आहे तेही सांगितलंय। तर बघा, आता प्रत्येक वेळेस जो कार्यक्रम होत असतो त्या कार्यक्रम होण्याच्या अगोदर 2 ते 3 दिवस तुम्हाला पैसे अगोदर जमा होतात, पण पहिला आणि दुसरा कार्यक्रम झालेला आहे त्यामध्ये पाहिलेला असेल। आणि मित्रांनो, कार्यक्रमाच्या नंतर दुसऱ्या दिवशी देखील पैसे येत असतात। तर बघा, त्यांनी स्वतः माहिती दिलेली आहे। या दिवशी मिळणार तिसरा हप्ता, थेट बँक खात्यात पैसे येणार। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे आता वितरण केले जाणार आहे। याबाबत आदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे। तर मोठी माहिती समोर आली आहे। या योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचं वितरण येत्या 29 सप्टेंबर रोजी होणार आहे। तर बघा, 29 सप्टेंबरला जरी रविवार असला मित्रांनो, तरी या दिवशी मात्र कार्यक्रम जो आहे तिसऱ्या टप्प्याचा वितरण सोहळ्याचा तो घेतला जाणार आहे। मग 29 तारखेला जरी पैसे नाही आले तुमचे, रविवार असल्यामुळं, बँकांना सुट्टी असल्यामुळं, तरी तुमचे त्याच्या अगोदर 28 तारखेला देखील शनिवार आहे, त्या दिवशी 4था शनिवार येतो मित्रांनो, त्या दिवशी देखील बँका बंद असतात। तर तुमचे 25, 26, 27 किंवा 24 तारखेपासून देखील पैसे जमा व्हायला सुरुवात होऊ शकते। आणि ज्यांचे अजून राहतील ते कार्यक्रम झाल्यानंतर म्हणजेच या ठिकाणी 30 तारखेला देखील पैसे येतील। तर हा पूर्ण आठवडा जो असणार आहे तो तुमचे लाडक्या बहिणी योजनेचे तिसऱ्या हप्त्याचे पैसे, त्याचबरोबर जुलै ऑगस्टमध्ये ज्यांचे काही कारणास्तव पैसे नाही आले त्यांचे देखील पैसे याच आठवड्यामध्ये जमा होतील। आणि बघा, त्यांनी सांगितलंय की 25 किंवा 24 सप्टेंबरपर्यंत जे अर्ज आलेले तर अजून ते देखील याच्यामध्ये घेतले जाणार आहेत। बघा, पुढे त्यांनी काय माहिती दिली आहे। सरकारच्या या निर्णयाबाबत मंत्री आदिती तटकरे यांनी सविस्तर माहिती दिली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा कार्यक्रम 29 सप्टेंबर रोजी बघा रायगड येथे होणार आहे। हा तिसरा राज्यस्तरीय कार्यक्रम आहे। या कार्यक्रमात सप्टेंबरपर्यंत आलेल्या अर्जाचा लाभ वितरित करण्यात येईल। अर्जात त्रुटी राहिल्यामुळे बघा अनेक महिलांना अद्याप योजनेचा लाभ मिळालेला नाही। तुम्हालाही या योजनेचे पैसे जुलै ऑगस्टचे मिळाले नसतील। बघा, अजून बऱ्याच जणांना एकही रुपया भेटलेला नाही। त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा नाही भेटले म्हणून, जेणेकरून सर्वांना माहिती समजेल। तर अर्जात त्रुटी राहिल्यामुळे अनेक महिलांना अद्याप या योजनेचे लाभ मिळालेला नाही। त्यामुळे या तिसऱ्या हप्त्यात अशा महिलांना लाभ दिला जाणार आहे आणि या तिसऱ्या हप्त्यात एकूण 2 कोटी महिलांना हा लाभ दिला जाणार आहे, अशी माहिती स्वतः आदिती तटकरे यांनी दिलेली आहे। तर हे देखील माहिती दिली। अजून पुढे त्यांनी काय म्हटलेले बघा, आतापर्यंत 2 हप्ते दिले गेलेले। पुणे या ठिकाणी पहिला कार्यक्रम सरकारने घेतला होता आणि दुसरा कार्यक्रम नागपूर या ठिकाणी घेतला होता। तर आतापर्यंत जवळपास 1,59,00,000 महिलांना हे पैसे जे आहे 2 हप्त्याचे वाटप झालेले आहेत जवळपास, आणि 2.5 कोटी महिलांपर्यंत या योजनेचा लाभ पोहोचवण्याचं सरकारचं उद्दिष्ट देखील आहे। आणि 30 सप्टेंबरपर्यंत या योजनेसाठी सर्वांना अर्ज देखील करता येणार आहेत। 30 सप्टेंबर ही याची अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे, ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत। तर अतिशय महत्त्वाची अशी अपडेट तुम्हाला दिलेली, स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी जी माहिती दिली ती आपण सुरुवातीला लाईव्ह देखील पाहिलेली असेल, तीच माहिती तुम्हाला दिलेली आहे। अजून याबद्दल जसे अपडेट येत राहतील तसे तुम्हाला वेळोवेळी आपल्या चॅनलवरती पाहायला भेटतील। याबद्दल काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा व शेअर करा बहिणींपर्यंत, जेणेकरून त्यांना सर्व महत्त्वाची माहिती समजेल। धन्यवाद।